आज सकाळी सकाळी मला टिफिनला काय बनवायचं समजतच नव्हतं. मग काय जसं मनात येईल तसं करत गेले. तर सकाळी सकाळी थोडंसं बीट मुळा इथं थोडंसं खिसून घेतला आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं, जिरे आणि चवीनुसार इथं मी नमक ॲड करून घेतलं आणि त्याच्यानंतर शिवमला असे धिरडे बनवून दिले होते. आणि त्याच्यानंतर बरंचसं पीठ आमच्यासाठी सुद्धा राहिलं होतं. आणि काल शिवमने सांगितलं होतं टिफिनला मला साबुदाणा बनवून दे म्हणून. साबुदाणा पण इथं भिजत ठेवला होता, पण मला सकाळी त्याला काही लक्षातच नाही झालं करून द्यायचं. मग काय ते सकाळचे धिरडे आणि त्याच्यासोबत मला जेवायला साबुदाणाच बनवूया, कारण साबुदाणासुद्धा चांगला भिजला होता. मग जेवायच्या मेनूमध्ये आज साबुदाणा आणि धिरडेच होतं. दहीसुद्धा मी थोडंसं इथं टाकलं होतं कालच विरजण, तर दहीसुद्धा होतं. म्हणून म्हणलं चला आजच्या जेवणासाठी हाच मेनू बनवूया. आम्ही काय जेवायला बनवले हे आमच्या घरादाराला सगळ्याला समजते, कारण दिवू सगळीकडे सांडत राहते आणि मग सगळ्या घराला समजून जाते की आज जेवायला काय बनवले. सहजासहजी आम्हाला काहीच खाल्लं जात नाही. कधी वटावर बसायचं, कधी खाली उतरायचं, इतके नाटके चालू राहतात की बघायचंच काम नाही. एवढंच नाही तर आम्हाला झोक्यात बसून सुद्धा खायचं असते. सगळे नाटके करून देखील आम्ही खायचं कमी आणि सांडायचं जास्त काम करतो. देऊला बघत बघत मी इथं स्वयंपाक करून घेतला होता आणि शिवमचा देखील यायचा वेळ झाला होता. तर चला म्हणलं कपडे देखील धुवून घेऊया. कपडे धुवून झाल्यावर तिला बघत बघत 10 वेळा खाली उतरायचं आणि 10 वेळा वरी चढायचं असतं. तेवढ्यामध्ये हे नटकट शिवम देखील आला होता. त्याचीसुद्धा जास्त मस्ती असती आणि दिवला प्यार करताना बघून तर त्याच्या पाणी जीवाचं पाणीच होऊन जातं, कारण त्याला असं वाटतं मम्मी मला प्यारच करत नाही. माझा स्वयंपाक इकडं रेडीच होता. तोपर्यंत धनी आले होते आणि साबुदाणा केल्यानंतर त्यांचं रिॲक्शन बघा काय होते. अरे वा, काहीतरी केलं वा माझ्या आवडीचं कधीतरी वाईट म्हणा खूप दिसत धरा लगेच. चल घे तिकडे. नाही बरं नाही, सॉरी 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 सॉरी. घ्या मॅडम, तिकडे घ्यावं आपलं टीव्हीच्या तिथे घ्या. मी पाणी घेतो, तुम्ही ते घ्या. हॅलो, हाऊ आर यू? मी पाणी घेतोय, आपण घेतलाय साबुदाणा. साबुदाणा म्हणजे काय आमचा उपवास आम्हाला खावटला, आम्ही काय खात असतात.